घेतलेले आहे। छान अशी मऊसूत लुसलुशीत अशी आपल्या पुरणपोळ्या सगळ्या भारी झालेल्या आहेत। बघू शकता मस्त झालेल्या आपल्या पुरणपोळ्या। तर मी तुम्हाला इथे एक पुरणपोळी अशी तोडून दाखवते। बघू शकता छानच अशी मऊसूत एकदम भारी परफेक्ट अशी आपली आंब्याची पुरणपोळी इथे तयार झाली। आतमधलं सार पण आपलं जे भरलेलं पुरण होतं ते पण स्टफिंग पण एकदम भारी आहे। नमस्कार, सर्वप्रथम अक्षय तृतीयाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तसेच माझ्या अखिल आदिवासी बांधवांना आखातीच्या खूप खूप शुभेच्छा। चला तर मग आज अक्षय तृतीया स्पेशल अशी आपण आंब्याची पुरणपोळी इथे बघणार आहोत। 0 मिनिटात रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी संगीता, स्वादवी संगीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी पाव किलो चना डाळ मस्त स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली आणि 2 तासभर अशी भिजायला ठेवली। त्याचे 2 तुकडे होते म्हणजे छान अशी चना डाळ भिजलेली। तर चना डाळ उन्हाळ्याचे दिवस गरमी असल्यामुळे चना डाळ छान अशी भिजवूनच घ्यायची, त्यामुळे ती पचायला हलकी पण असते आणि शिजायला पण पटकन शिजून घेते। ती मी 2 तास भिजवून झाल्यावर परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि एका टोपामध्ये ओतून घेतली आणि आपण तिला शिजायला ठेवूया। त्यामध्ये मी 2 तांब्याभर पाणी घालून घेते, त्याचबरोबर 1 चमच मीठ आणि सोबतच अर्धा चमचभर हळद घालून घेते आणि छान तिला 15 ते 20 मिनिटांसाठी शिजायला ठेवते। पहिली उकळ आल्यानंतर जो वरचा डाळीचा फेस असतो ना, तो पूर्ण असा काढून घ्यायचा, कारण ह्याच्यामध्ये ऍसिडचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे पुरणपोळी पचायला जड जाईल। म्हणून हे असं वरचा फेस काढून घेतल्याने आंबा आणि चण्याची डाळ असून सुद्धा पुरणपोळी एकदम पचायला हलकी होते। त्यामुळे हे सगळं आपण असा फेस काढून घेतलेला आहे आणि छान डाळ पण इथं आपली शिजलेली आहे। 15-20 मिनिटं झालेली आहे। छान अशी डाळ उकळ येऊन चांगली शिजलेली। आपण चेक करून घेऊया एकदा डाळ शिजली का नाही ते। बघू शकता मस्त अशी डाळ शिजलेली आहे। आपल्याला इतपतच डाळ शिजलेली पाहिजे। इथं करायचा आहे गॅस बंद आणि आपण डाळीमधलं जे पाणी होतं ते सगळं काढून घेतलेलं आहे। आपण इथं आंब्याची पुरणपोळी बनवणार आहे। अर्थातच मी इथे एक आंबा घेतलाय, तो 1 तासभर पाण्यात असा भिजवून ठेवलाय। त्यामुळे काय होतंय की आंब्यामध्ये जी उष्णता असते ना, ती कमी होण्यास मदत होते। 1 तासभर झालेला आहे, पाणी आपण काढून घेतले। असा आंबा कापून घ्यायचा आणि त्याच्यामधले असे छान असे चिरा मारून घेऊन आपण त्याच्यामधला गर काढून घ्यायचा आहे आणि त्याचाच आपण पल्प तयार करून घ्यायचा। जो गर असतो ना, तोच आपण काढून घेणार आहोत आणि हाच गर आपण पुरणपोळीसाठी यूज करणार आहोत। ह्या प्रकारे आपण बघा चिरा मारून घेतला आणि गर मी एका आपली पुरणाची जी चाळण असते ना, त्याच्यामध्येच ते गर काढून घेते। अशा प्रकारे गर काढून घेतल्यानंतर एका तांब्याच्या साह्याने मी असे हे जसं पुरण वाटतो ना आपण, त्याच प्रकारे ते वाटून घेणार आहे। छान असं आपण इथं आंबा छान वाटून घेतलेला आहे। त्यामुळे काय होतंय, त्याच्यामधले जे केसर असतात ना, ते पण निघून जाण्यास मदत होते। बघू शकता मस्त असं आंब्याचं इथं पल्प निघालेला आहे। मी सोबतच आपण डाळ अशी गरम करायला ठेवली आहे गॅसवर। डाळ छान गरम झाल्यावर त्याच्यामध्ये 1 वाटीभर मी गूळ घालत आहे। ज्या वाटीने मी डाळ घेतलेली त्याच वाटीने मी 1 वाटीभर गूळ घालते। जर तुमचा आंबा इथं गोड असेल, खूप जास्त गोड असेल, तर तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर छान हे मिक्स करून घ्यायचंय। गूळ आणि डाळ छान मिक्स झाल्यावर ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत आंब्याचा जो पल्प होता, आंब्याचा जो रस होता आपण काढून घेतलेला आहे, तो घालणार आहोत। छान हे मस्त असं शिजू द्यायचं, आपलं पुरण एकजीव होऊ द्यायचंय। छान याला हलवत असंच आपण चांगलं शिजवून घ्यायचंय। बघू शकता एकदम भारी असं घट्ट आपल्याला झालेलं आहे आपलं पुरण। आणि ह्यामध्ये आता घालायचं आपल्याला 1 वेलचीची पूड घालायची, पावडर घालून घ्यायची आणि त्याचबरोबर थोडंसं आपण जायफळ इथं किसून घालत आहे, ज्यामुळे फ्लेवर खूप छान येतो। बघू शकता इथं आपलं छान असं जायफळ किसून झालेलं आहे। आपलं पुरण रेडी इथं आहे। एकदम मिक्स करून घ्यायचंय आणि आपण पुरण लगेच गरमागरम असं वाटायला घेऊया। तर आपण एका पुरणाच्या चाळणीमध्ये मस्त असं पुरण काढून घेतलेलं आहे छान, आणि तांब्याने असं छान असं आपण त्याला स्मॅश करून घेऊया। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे स्मॅश करायचं। जर तुमच्याकडे पुरणाचं यंत्र असेल तर त्याच्याने पण तुम्ही करू शकता। मी असंच घरच्या घरी आपल्या तांब्याने चाळणीवरून छान असं पुरण करून घेते। छान असं आपलं पुरण सगळं वाटून झालेलं आहे। बघू शकता एकदम भारी आपलं पुरण झालेलं आहे आणि हे जे चाळणीला लागलेलं पुरण होतं ते आपण हाताच्या साहाय्याने असं मस्त काढून घ्यायचंय। इथं आपलं पुरण रेडी आहे आणि चला आपण आपली शेवटची स्टेप म्हणजे आपल्याला कणिक कसं भिजवायचं हे तुम्हाला मी दाखवणार आहे। तर इथे मी 2 कप मैदा घेतलेला आहे। त्यामध्ये मीठ 1 चमचभर आणि अर्धी चमचभर हळद टाकून घेतली। हळदीने मस्त असे पोळीला असा कलर येतो। तुम्हाला जर हळद आवडत नसेल तर नका टाकू। आणि त्याचबरोबर इथे मी 1 चमचभर असं तेल घालून घेतलेलं आहे। छान हे एकजीव करून घ्यायचे। चांगलं असं कोरडं असताना चांगले मिक्स करून घ्यायचे आणि ह्यामध्ये आपण पाणी घालून छान असं आपण त्याचा सॉफ्ट गोळा करून घेऊया आणि ओल्या कपड्याने झाकून तासभर ठेवून देऊया। 1 तास इथं झालेला आहे। छान असं आपले पीठ भिजवून ठेवलेलं उघडून घेऊया।
आणि कपड्यामधून काढून घेऊया. तर छान असं आपलं कणिक भिजलेलं एकदम मऊसूत, त्याच्यावर 1 चमच आपण तूप घालून घेतो आणि छान त्याला असं मळून घेऊया परत हलक्या हलक्या हाताने. एकदम सॉफ्ट असं आपला कणिक झालेला आहे मस्त असं. मी इथं मैदा युज केलेला आहे. तुम्हाला जर गव्हाचं पीठ युज करायचं तर गव्हाचं पीठ पण युज करू शकता किंवा दोन्ही पण मिक्स केले ना समप्रमाणात तरी पण चालतंय. छान बघू शकता एकदम असं आपलं एकदम पीठ असं मऊ झालेलं आहे. हे बघा एकदम सॉफ्ट झालंय. हे असंच आपल्याला 2 ते 3 मिनिटभर एकदा परत असं मळून घ्यायचंय एकदम सॉफ्ट. त्यामुळे काय होतं का पुरणपोळी जी आपली होते एकदम सॉफ्ट होते, एकदम मऊ होते, अजिबातही अशी ताणली जात नाही. बघू शकता छान इथं आपलं पीठ मस्त मऊसूद असं मळून झालेलं आहे. आता आपण सुरुवात करूया मस्त अशा एक एक पोळ्या वळून घ्यायला. त्यासाठी मी इथं गॅसवर तवा गरम करायला ठेवते. छान तवा गरम करून घ्यायचा आहे आपल्याला आणि आता आपण एक एक अशा पुरणपोळ्या वळायला घेऊ. तर आपलं पुरण पण छान असं रेडी आहे. तुम्हाला ज्याप्रमाणे मी दाखवलं पुरण वाटताना जेव्हा दाखवलं ना त्याचप्रमाणे मस्त असं आपलं पुरण आहे. छान त्याला मी झाकून ठेवलं होतं. बघा मस्त झालंय. छान असा एक पिठाचा गोळा, तुम्हाला जेवढी मोठी पाहिजे तेवढी पुरणपोळी करू शकता, काही हरकत नाही. मी एवढी घेते. छान थोडंसं असा पिठाचा गोळा घ्यायचा आणि भरपूर असं आपण त्याच्यामध्ये पुरण भरून घ्यायचंय. छान ह्याला छान असा आकार देऊन घ्यायचा आहे, वाटीसारखा आकार. छान असा आपण इथं आकार देऊन घेतलेला आहे वाटीसारखा आणि याच्यामध्ये आपण आता भरपूर सारं असं पुरण भरून घ्यायचंय. बघू शकता तुम्ही मी असं भरपूर पुरण जेवढं मावते तेवढं एकदम असं ताट असं भरून घेतलंय पुरण आणि ह्याला असं छान आपण असं पॅक करून घेऊया आणि जो वरचा पिठाचा भाग असतो ना तो आपण काढून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला जे पुरण असेल ना ते भरपूर पुरण असेल आणि आपला पिठाचा जो आहे प्रमाण ते एकदम कमी असेल. याला थोडंसं असं कोरड्या पिठामध्ये असं घोळवून घ्यायचंय आणि छान हाताने थोडीशी त्याला असं पुरीच्या आकाराची एवढी सगळी अशी हाताने दाबून घ्यायची. म्हणजे पुरण जे आहे ना ते सगळ्या बाजूने सम प्रमाणात असे पसरेल आणि छान हलक्या हलक्या हाताने असं पहिले मधोमध लाटायचं आणि नंतर आपण काटकाट त्याचे लाटून घ्यायचे. छान अशी आपली पुरणपोळी झालेली आहे. बघू शकता त्याच्या आतमधलं पुरण पण एकदम सगळ्या बाजूनी असं पसरलंय आणि एकदम अशी पातळ, एकदम पिठाचं प्रमाण कमी आणि पुरण भरपूर ह्या प्रमाणात आपली पुरणपोळी तयार झालेली आहे गोलाकार अशी. आणि छान तवा गरम झालेला आहे बाजूलाच आपला, त्याच्यावर चांगल्या गरम गरम तव्यावरच आपण अशी पुरणपोळी शेकून घ्यायची. एका बाजूने छान अशी शेकली. इथं पुरणपोळी आपण मीडियम गॅसवरच शेकायची, जास्त हाय पण ठेवायची नाही तर करपते आणि जास्त कमी पण ठेवायचं नाही, कारण कमी ठेवलं तर ती अशी चांगली मऊ एकदम सॉफ्ट होत नाहीये. म्हणून आपण मीडियम गॅसवर असं चांगली तिला भाजून घ्यायची. आपण बघू शकता तुम्ही छान अशी शेकवून घ्यायची. त्याला मी 1 चमचभर तूप घालून लावून घेतलंय आणि दुसऱ्या साईडने मी आता परतून घेते. छान असं मी दुसऱ्या साईडने आता पोळी पलटून घेतलेली. छान अशी आपली पोळी फुगली. त्याच्यावर 1 चमच तूप घालून घ्यायचं. बघा अशी फुग्यासारखी मस्त अशी टम्म फुगलेली आहे आपली पोळी आणि अजिबात फुटलेली पण नाहीये. एकदम परफेक्ट अशी आपली पुरणपोळी, इथं आंब्याची पुरणपोळी तयार आहे. अशाच मी 7 ते 8 पुरणपोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. छान अशी मऊसूत लुसलुशीत अशी आपल्या पुरणपोळ्या सगळ्या भारी झालेल्या आहेत. बघू शकता मस्त झालेल्या आपल्या पुरणपोळ्या. तर मी तुम्हाला इथे एक पुरणपोळी अशी तोडून दाखवते. बघू शकता छानच अशी मऊसूद एकदम भारी परफेक्ट अशी आपली आंब्याची पुरणपोळी इथे तयार झाली. आतमधलं सार पण आपलं जे भरलेलं पुरण होतं ते पण स्टफिंग पण एकदम भारी आहे आणि खूपच छान मऊ मऊ लुसलुशीत अशी ही पुरणपोळी इथे रेडी आहे. तर छान अशी पुरणपोळी आपली इथे रेडी आहे. मस्त खायला घ्या. उत्तम बेत आहे सणासुदीला करायचा. आपण नॉर्मल पुरणपोळी तर करतोच आहे, पण आता सध्या आंब्याचा सीझन आहे ना, म्हणून मी आंब्याची पुरणपोळी तुम्हाला इथं साधी सोपी सरळ एकदम परफेक्ट अशी पुरणपोळी करून दाखवली. तुम्ही पण नक्की तुमच्या घरी ट्राय करा आंब्याची पुरणपोळी आणि तुमची आंब्याची पोळी कशी होते हे मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा. जर तुम्हाला ही रेसिपी माझी आवडली असेल तर कमेंट करा, लाईक करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून महत्वाचे म्हणजे बेल आयकॉनवर क्लिक करा. असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मस्त असे लवकरात लवकर पाहायला भेटेल. जेणेकरून तोपर्यंत मस्त राहा, छान राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे खात राहा. नमस्कार.